नमस्कार मित्रांनो, मी हाडके सर. आज या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टल शिक्षक भरती जी नुकतीच सुरू झालेली आहे. आणि मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आपला जो काही टप्पा आहे तो म्हणजे प्राधान्यक्रम लॉक करणे. पण प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला एक मनात प्रश्न पडला असेल की मला किती प्राधान्यक्रम येतील, किती प्रेफरन्स जनरेट होतील. हे पहा की माझे शिक्षण एवढे झालेले आहे, मग मला आता प्राधान्यक्रम किती येतील, किती जनरेट होतील, मला 100, 200, 50 किती. सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो भेटणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वांनी आपल्या हाडके सर यूट्यूब चॅनलची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर मित्रांनो, प्राधान्यक्रम तुमच्या जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशनवर तुमचे प्राधान्यक्रम जनरेट होत असतात. तुम्ही पहा की तुमचं म्हणजेच जर माझे शिक्षण 12वी D.Ed आहे, मग TET पेपर 1 पास आहे, तर मला प्राधान्यक्रम किती येतील हा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल. तर मित्रांनो, त्याचं उत्तर आहे, जर तुमचं फक्त D.Ed झालेलं आहे तुमचं, आणि म्हणजेच 12वी प्लस तुम्ही D.Ed केलेलं आहे आणि TET 1 तुम्ही उत्तीर्ण असाल, तर तुम्हाला जे काही प्राधान्यक्रम असतील तर ते प्राधान्यक्रम तुम्हाला 1 ते 5चे मग स्थानिक स्वराज्य संस्थेचे असतील, त्यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका असतील. त्यानंतर ते सोडून ज्या काही तुमचा संस्था असतील त्या विदाऊट इंट्रोल असतील, त्याचे प्राधान्यक्रम असतील फक्त 1ली ते 5वीपर्यंतचे मित्रांनो. आणि ज्या काही संस्था असतील त्यांचे काही मुलाखतीसाठी जर जागा असतील तर त्याच्यावरतीही तुम्हाला फक्त 1 ते 5चेच मित्रांनो. जर तुमचं 12वी D.Ed असेल आणि TET पेपर क्रमांक 1 असेल तरच तुम्हाला हे प्राधान्यक्रम एवढेच जनरेट होतील मित्रांनो. मग जाहिराती किती येतात त्यावरती हे प्राधान्यक्रम अवलंबून असणार आहेत. जर समजा प्रत्येक जिल्हा परिषदेची जाहिरात असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिकेच्या काही येतील, तिथे ज्या कॅटेगरीच्या जेवढ्या जागा आहेत त्या प्रमाणात जर तुमच्या कॅटेगरीची जागा असेल तर तुम्हाला तुमचा तो प्राधान्यक्रम निश्चित येणार. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे जर 12वी आणि D.Ed असेल, TET पेपर क्रमांक 1 पास असतात, तर तेवढेच फक्त प्राधान्यक्रम तुम्हाला जनरेट होणार मित्रांनो. असा आपण जर मुद्दा पाहिला तर तुमचं जे काही व्यावसायिक क्वालिफिकेशन असेल किंवा शैक्षणिक क्वालिफिकेशन असेल, हेच तुम्ही जर पाहिलं तर पहा, काहींचे प्रश्न असतील, माझे शिक्षण सर ग्रॅज्युएशन आहे, परत D.Ed आहे आणि TET पेपर क्रमांक 2 पास आहे. अगोदर तुमचं D.Ed होतं फक्त आणि TET पेपर क्रमांक 1 पास होता. आता तुमचं ग्रॅज्युएशन आहे, D.Ed आहे आणि TET पेपर क्रमांक 2 पास आहे तुम्ही मित्रांनो. किती? 2. मग आता तुम्हाला 1 ते 5चे प्राधान्यक्रम येणार का? तर नाही येणार 1 ते 5चे, कारण तुम्ही TET पेपर क्रमांक 1 पास नाही. इथे पहा, TET पेपर क्रमांक तुम्ही 2 पास आहे आणि तुमचं ग्रॅज्युएशन आहे, म्हणजेच तुम्हाला 6 ते 8चे मग स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका, नगरपालिका किंवा संस्था असतील, या सर्वांच्या जे काय आहेत 6 ते 8चे हे जेवढे प्राधान्यक्रम आहेत ना तेवढेच तुम्हाला जनरेट होणार आहेत. मग आता तेही सांगतोय तुम्हाला की ज्या जाहिराती येतील, मग जिथे तुमची कॅटेगरीनुसार काही जागा असतील. आता ह्यामध्ये मी एक मुद्दा क्लिअर करणार आहे बरं का तुमचा, की जर तुमच्या एखाद्या कॅटेगरीला, तो सांगतो शेवट पण, की एखाद्या कॅटेगरीला तुमच्या जागा नाहीये 6 ते 8ला एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये, पण खुल्या प्रवर्गाला आहे, मग तो प्राधान्यक्रम येणार का तुम्हाला? निश्चितपणाने येणार. त्यावरती मी शेवट पण बोलतो मित्रांनो. अशा पद्धतीने जर पाहिलं तुम्हाला तर 6 ते 8चे इथे तुम्हाला प्राधान्यक्रम येणार. तुम्हाला 9 ते 10, 11, 12 आणि 1 ते 5चे येणार नाहीत, कारण तुमची जे काय प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे त्यानुसार येथे तुम्हाला, आणि TET पेपर क्रमांक 2 यानुसार तुमचं हे प्राधान्यक्रम येतील. आता आपण त्याचेही थोडंसं पुढे जाऊ आणि पहा, तर माझे शिक्षण ग्रॅज्युएशन आहे, D.Ed पण आहे आणि TET पेपर क्रमांक 1 आणि 2 पास आहे. अगोदर पाहिलं तर TET पेपर क्रमांक 2 पास होतो. आता TET पेपर क्रमांक 1 पण पास आहे, 2 पण पास आहेत. मग आता ज्यांचं शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन जर हे असेल तर त्यांना किती प्राधान्यक्रम जनरेट होतील? तर त्यांच्यासाठी मित्रांनो तुम्हाला 1 ते 5चे जेवढ्या जाहिराती येतील जेवढ्या, कारण तुम्ही इथे पहा TET पेपर क्रमांक 1 तर पास आहेत, प्लस TET पेपर क्रमांक 2 जे 6 ते 8ला, म्हणजे 1 ते 8चे संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्यामध्ये आपण सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, पुन्हा ज्या काही संस्था असतील ह्या संस्थेवरती आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील जे काही 1 ते 8पर्यंतचे जेवढ्या जाहिराती आहेत
त्या जाहिरातींमध्ये सर्वच्या सर्व प्राधान्यक्रम जे काय असतील ते तुम्हाला प्राधान्यक्रम तुम्हाला तिथे नोंदवण्यासाठी निश्चितपणाने येतीलच. म्हणजेच आता काय झालं तर तुमचं व्यावसायिक क्वालिफिकेशन बरोबर त्याबरोबर TET पेपर क्रमांक 2 पण, त्यामुळं तुमचं जे काय प्राधान्यक्रम आहेत ते तुमचे वाढलेले आहेत. आता थोडंसं आपण जर BEd संदर्भात पाहिलं, BEd तर पहा, तर काहींचा असा प्रश्न असेल की माझे शिक्षण हे फक्त BEd आहे, काही कारणानिमित्त किंवा कोणी TET पेपर क्रमांक 2 पास झालं नसेल किंवा दिली नसेल TET, फक्त BEd असेल, तर मग सर मला प्राधान्यक्रम येणार का? ह्या शिक्षक भरतीमध्ये मला काही जागा असतील का? प्राधान्यक्रम मला नोंदवता येतील का? तर त्याचं उत्तर आहे येस. जरी तुम्ही BEd असताल, तुमचं जरी व्यावसायिक जे काही क्वालिफिकेशन आहे म्हणजेच आपण त्याला प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणतो, ते जरी तुमचं फक्त BEd असेल फक्त, तरी तुम्हाला प्राधान्यक्रम येणार. परंतु ते जे काही इतरांच्या तुलनेत म्हणजे TET पास असतात तर त्यांच्या तुलनेत तुम्हाला थोडेसे कमी येणार. कारण जर तुम्ही BEd आहे आणि तुम्हाला TET नसेल, तुम्ही पास नसताल, तर तुम्हाला फक्त प्राधान्यक्रम हे 9वी ते 10वीचे फक्त प्राधान्यक्रम तुम्हाला येणार. म्हणजे आता 9वी ते 10वीचे प्राधान्यक्रम म्हणजे काही संस्था असतील, त्या संस्थांवरती तुम्हाला ते प्राधान्यक्रम तुम्हाला येणार आहेत मित्रांनो. अशा पद्धतीने मग किती जागा असतील किंवा किती जाहिराती येतील संस्थेच्या, त्याच्यावरती ते प्राधान्यक्रम ठरणार. प्राधान्यक्रम BEd असेल, पण जर TET पेपर क्रमांक जर 2 पास असेल, तर पहा आता काहींचे प्रश्न असे आहेत की माझे शिक्षण BEd आहे आणि TET पेपर क्रमांक 2 पण पास आहे, तर मला प्राधान्यक्रम कसे येतील, किती येतील, का फक्त मला BEdच्या संदर्भातच फक्त प्राधान्यक्रम येतील? तर नाही, तुम्हाला जे काही प्राधान्यक्रम आहेत, तुम्हाला जे काही जाहिराती येतील त्यातले प्रेफरन्स आहेत ते जनरेट करताना तुम्हाला बऱ्यापैकी BEdच्या तुलनेत जास्तच प्राधान्यक्रम येणार आहेत मित्रांनो. त्याचं कारण आहे तुम्ही TET पेपर क्रमांक 2 पास म्हणजेच क्लिअर केलेली आहे. आता ह्याच्यामुळे झालं काय तर पहा, तुम्ही BEd म्हणजे तुमचं जे काय आहे ते 9वी ते 10वीपर्यंत तुमचं जे काय ते प्राधान्यक्रम प्लस पेपर क्रमांक 2. आता तुमचं BEdचं जे काय असतील ते कोणतं पण असेल, तुमचं BA आर्ट्समधून झालं असेल, सायन्समधून झालं असेल किंवा कॉमर्समधून झालं असेल, परंतु जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला त्या जागा असतात त्या विषयानुसार जागा असतात आणि त्यामध्ये पण तुम्ही TET पेपर क्रमांक पास 2 झाला. कोण मॅथ्स सायन्स होईल, कोण लँग्वेजमधनं होईल, कोण सोशल सायन्समधनं, म्हणजे 6वी ते 8वी. मग हे जे काही जिल्हा परिषदेच्या जागा असतील, महानगरपालिकेच्या जागा किंवा नगरपालिकेच्या जागा, जिथे जिथे ह्या जागा येतील ते प्राधान्यक्रम तुम्हाला तिथे जनरेट होणार. त्याच्या पुढे जाऊन ज्या काही संस्था आहेत, बऱ्याच संस्था आहेत, म्हणजे ज्या संस्थांच्या जाहिराती येतील त्यामध्ये जे 6वी ते 8वीला पहा, 6वी ते 8वीला ज्या काही जागा असतील तुमच्या लँग्वेजनुसार, तुमच्या जे काही प्रोफेशनल क्वालिफिकेशननुसार, तुमचा कोणता विषय आहे त्यानुसार तेही प्राधान्यक्रम तुम्हाला येणार. त्याच्या पुढे जाऊन 9वी 10वी म्हणजेच 9वी 10वीला जसं BEd आहे आणि तुम्हाला TET नसेल तर तुम्हाला 9वी 10वीचे जे काही प्राधान्यक्रम आहेत ते येणारच आहेत, तशी इथेही तुम्हाला ते येणारच आहेत. म्हणजे तुम्हाला 6 ते 8, 9 ते 10 अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही एवढे प्राधान्यक्रम तुम्हाला जनरेट करता येणार. प्राधान्यक्रमाच्या बाबतीत जर आपण आतापर्यंत BEdचं पाहिलं, परंतु BEd म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर आपण BEd करतो, पण ज्यांनी ग्रॅज्युएशन करून BEd केले, कोणी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तर पहा समजा काही माझे शिक्षण आहे ते BEd आहे, परत मी पुढं पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, परंतु मी TET कोणतीही क्लिअर नाही, म्हणजे पेपर क्रमांक 2 मी जो काय असेल माझा सब्जेक्ट त्यात मी क्लिअर नाही. मग माझं प्राधान्यक्रम मला कशी जनरेट होतील? सर मी BEd पण केले आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पण आहे, मग आता मला प्राधान्यक्रम येतील का? निश्चितपणाने येतील. तुम्हाला फक्त तुम्ही BEd केलं असेल तर ते त्या बाबतीत जेवढे तुम्हाला प्राधान्यक्रम येणार होते त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला 11वी 12वीचे म्हणजे BEd असताल फक्त तर तुम्हाला 9वी 10वीचे. आता तुम्ही BEd आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, कोण MSc असेल, कोण BCom असेल, कोण MA असेल, मग तुमचं जे काय 11वी 12वी म्हणजे आपण म्हणतो ज्युनियर कॉलेज, तेथे तुमचं सिलेक्शन होणार आहे. मग तेथे तुम्हाला म्हणजे 9वी ते 12वीपर्यंतचे ज्या जाहिराती असतील, जिथे तुम्ही पात्र असताल, ज्या आस्थापनेवरती जाहिराती येतील, त्या आस्थापनेवरचे जे काय प्राधान्यक्रम असतील ते तुम्हाला जनरेट करता येतील. मग आता हे किती, तर हे बऱ्यापैकी असू असतात. त्यामुळे मित्रांनो, जर तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला BEd प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन तर तुम्हाला 11वी 12वी की ह्या शिक्षक भरतीमधला सर्वात वरचा जो काय आपण म्हणतो की टप्पा तो आहे, तर इथे तुमची निवड होऊ शकते. ते प्राधान्य करून तुम्हाला जनरेट. अजून एक पुढचा आपण मुद्दा क्लिअर करूया की पहा,
काहींचा असे प्रश्न आहेत, काहींना वाटत असेल मनात की माझे शिक्षण BEd आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, म्हणजे MA MSc किंवा MCOM आहे, आणि माझं जे काय आहे ना, तर TET पेपर क्रमांक 2 मी माझा काय सब्जेक्ट होता त्यातून मी क्लिअर आहे. मग आता मला प्राधान्यक्रम कशा पद्धतीने जनरेट होतील सर, किती येतील, 50 100 200? तर निश्चितपणाने तुम्हाला जे काय प्राधान्यक्रम आहेत ते 6वी ते 12वी पर्यंतचे, म्हणजे सगळ्यात जे काय आहेत ना या भरतीमध्ये, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे सगळ्यात जास्तीत जास्त तुम्हाला प्राधान्यक्रम हे येथे जनरेट होणार आहेत. आता हे प्राधान्यक्रम जनरेट होताना तुम्ही BEd आहेत, पहिली गोष्ट, त्यामुळे तुम्हाला 9वी ते 10वीचे प्राधान्यक्रम येणार. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन आहात, तुम्हाला 11वी 12वीचे पण प्राधान्यक्रम येणार, प्लस तुम्ही TET पेपर क्रमांक 2 पास आहात. त्यामुळे तुम्ही जो TET पेपर क्रमांक 2 ज्या विषयामध्ये उत्तीर्ण आहेत त्या विषयाचेच फक्त 6 ते 8चे, मग स्थानिक स्वराज्य संस्थेवरती किंवा संस्था असतील, एवढे तुम्हाला तुमच्या जागा असतील, जाहिरात येतील, तेवढे तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होणार आहेत. म्हणजे मित्रांनो, सांगायचं एकच याचा उद्देश आहे की जे कोण BEd पोस्ट ग्रॅज्युएशन आहेत प्लस TET पेपर क्रमांक 2 पास आहेत, त्यांना प्राधान्यक्रम हे इयत्ता 6वी पासून ते इयत्ता 12वी पर्यंत, म्हणजेच ज्युनियर कॉलेजपर्यंत जेवढे प्राधान्यक्रम आहेत, जिथे ज्या आस्थापनेवर तुमच्या जाहिराती आलेल्या आहेत तेवढे तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट. याही पुढे आपण जाऊन पाहिलं तर काहींचं जे काय एज्युकेशनल असेल किंवा प्रोफेशनल क्वालिफिकेशन असेल तर जर ते जास्त असं काहींचे म्हणणं आहे की माझे शिक्षण BEd आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन पण आहे आणि TET पेपर क्रमांक 1 2 पण पास आहे. मग आता सर आम्हाला प्रेफरन्स कशी येणार, इतरांपेक्षा जास्त येणार का? निश्चितपणाने या भरतीमध्ये सगळ्यात जास्त प्राधान्यक्रम कोणाला जनरेट होणार, तर हे ज्यांचं आता जे काय शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन होतं त्यांना, की बाबा DEd आहे, BEd आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, TET 1 आणि 2 पास आहे. त्याचं कारण म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही पाहिलं तर DEd आहे, TET पेपर क्रमांक 1 2 पास आहे, BEd आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन, म्हणजेच तुम्हाला इयत्ता पहिलीपासून ते ज्युनियर कॉलेज म्हणजे 12वी पर्यंत जेवढे सगळे जाहिराती येतील, जेवढे आस्थापना असतील, ज्यांचे काय प्राधान्यक्रम येतील, ते सगळे प्राधान्यक्रम तुमच्यासाठी खुले असतील मित्रांनो. पहा, म्हणजे सगळ्यात जास्त, मग इथे तुम्हाला 200 250 आता जाहिराती किती येतात ना त्यावरती आहेत. मग आता ज्या काय आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहिराती प्लस ज्या काय विथ इंटरव्ह्यू आहेत त्या जाहिराती, ह्या दोन्ही मिळून पाहिले तर तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यात जास्त या भरतीमध्ये प्राधान्यक्रम तुम्हाला निश्चितपणाने. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला, परंतु ज्यावेळेस प्राधान्यक्रम जनरेट होतील त्यावेळेस तुम्हाला अजून एक शंका तुमच्या मनामध्ये उपस्थित होणार, ती म्हणजे की सर आमचा प्रवर्ग हा होता तरी जाहिरातीमध्ये आमच्या प्रवर्गाला ह्या आस्थापनेवर जागा आली नव्हती, तरी आम्हाला प्राधान्यक्रम जनरेट झाले आहेत, हे कसे काय झाले सर? तर मित्रांनो, ही जी काही शंका आहे त्या शंकेचं निश्चितपणे तुम्हाला मी उत्तर देतो. जे काय तुमचा प्रवर्ग आहे, जे काय तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, जे काय तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे, त्यानुसार जागा तर तुम्हाला निश्चितपणाने येतील, परंतु त्या पलीकडे जे प्राधान्यक्रम तुम्हाला जनरेट झालेले आहेत ते जनरेट करा, ते प्राधान्यक्रम तुम्ही फिल करा. त्याचं कारण असं आहे की हे जे प्राधान्यक्रम असतील ते खुला प्रवर्ग, म्हणजेच आपण म्हणतो ओपन कॅटेगरी, ओपन कॅटेगरीच्या ज्या जागा आहेत, ज्या जिल्हा परिषदेमध्ये, नगरपालिका, महानगरपालिका किंवा संस्थेमध्ये आलेल्या असतात, आपण त्या पाहत नाही, आपण फक्त आपल्या प्रवर्गाच्या आपण जागा पाहतो. पण ॲक्च्युली पाहिलं तर खुला प्रवर्ग काय जागा असतील त्या जागेसाठी आपण जे काय मागासवर्गीय प्रवर्ग असेल त्या प्रवर्गातली तिथे पात्र असतात, त्या पदासाठी पात्र असतात. त्यामुळं ते उमेदवार किंवा ते काय प्राधान्यक्रम आहेत ते प्राधान्यक्रम सर्वांसाठी जनरेट होतात. हेच ते प्रश्नाचं तुमच्या उत्तर आहे. त्यामुळे नंतर तुम्हाला ही शंका पडली तर त्याचं हे उत्तर आहे की जिथे आपण पात्र नव्हतो, आपल्या प्रवर्गाच्या जागा नव्हत्या, ते कशा काय आल्या तर त्या खुल्या प्रवर्गाच्या जागा असतात मित्रांनो. त्यामुळं अशा पद्धतीने हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यापर्यंत मी शेअर केलेला आहे. निश्चितपणाने हा व्हिडिओ तुम्हाला एक मार्गदर्शक ठरेल. ज्यावेळेस प्राधान्यक्रम जनरेट करायचे असतील किंवा लॉक करायचे असतील त्यावेळेस निश्चितपणाने मी तुमच्याबरोबर आहे. सर्वांनी आपला हा हाडकेसर यूट्यूब चॅनल आहे, हा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.